चला तर मग आज आपण बनवणार आहोत आंब्याचा रस। मी या ठिकाणी केशर आंबे घेतले, स्वच्छ धुवून घेते, ते मऊ करून त्याचा रस एका भांड्यामध्ये काढून घेते। आणि आज मी सोप्या पद्धतीने तुम्हाला आंब्याचा रस कसा बनवायचा हे सांगणार आहे। तर त्याआधी मी हे आंब्याचे रस एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे। त्याचे जे साल आहे त्याचा पोल आपण कसा काढायचा हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते। आता मी या ठिकाणी ताटामध्ये घेतले साली। आता चमच्याच्या सहाय्याने त्याचा आपण गर काढून घेणार आहोत। बऱ्याच ठिकाणी हे जे साले आहेत पाण्याने धुवून घेतात, मग त्याच्याने बऱ्याच जणांना ती पद्धत आवडत नाही आणि त्याला वेळ जास्त लागतो। आणि चमच्याच्या सहाय्याने जर काढलं, तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने, तर जास्त आपले हातही खराब होत नाहीत आणि व्यवस्थित सर्व सालीला जो गर लागलेला असतो तो व्यवस्थित क्लीन निघून येतो। तर ते साल धुण्याचं काही गरजच येत नाही। तुम्ही आता व्हिडिओत बघू शकता दाखवल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित निघाला आहे, बघू शकतो। आणि हातही जास्त काही आपले खराब झालेले नाहीत। या पद्धतीने आपण सगळे बाकीचे हे जे साल आहेत ते काढून घेऊ। आणि बघा किती छान व्यवस्थित आंब्याचा हा जो गर निघालेला आहे। आता जे कोय आहे त्याचे आपण चमच्याच्या साहाय्याने जो आंब्याचा रस आहे तो काढून घेऊ आणि त्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता बघा कोय चमच्याच्या साहाय्याने जर काढलं ना, तर कोय पण एकदम व्यवस्थित क्लीन निघते। जास्त काही आपल्याला धुवायची गरज वाटत नाही, व्यवस्थित क्लीन निघते। बघा आता तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसतंय तुम्हाला एकदम क्लीन निघाली आहे आणि जास्त हातही भरले नाही, एकदम सोपी ट्रिक वापरली मिळते। तर तुम्हाला या पद्धतीने आवडत असेल तुम्ही या पद्धतीने रस बनवू शकता। आता मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात थोडं थोडं करून मी रस टाकले आणि आवडीनुसार साखर घातली आणि आता हे मिक्सरला फिरवून घेते। मी रस फिरवण्यासाठी मी यात पाणी अजिबात ऍड नाही केले। पाणी हे मी लास्टला ऍड करणार आहे। तुम्ही रस बनवताना यामध्ये दूध, केशर, ड्रायफ्रुट्सही टाकू शकता किंवा बर्फाची खडी ऍड करू शकता। यात मी काहीच नाही, फक्त पाण्याचा वापर केला आहे। बघा तुम्ही बघू शकता, फक्त पाणी न वापरता रस घेतला। आता लास्टला फक्त मिक्सरला फिरवण्यासाठी मी इथं पाणी ऍड केलंय। लास्टला पाणी ऍड करण्याचं कारण एकच आहे की मिक्सरचं जे भांडं एकदम क्लीन निघून येतं, आपल्याला जास्त आपले वेळ वाचतो। मिक्सरला जे भांडं जे लागलेलं असतं ते जास्त पाणी टाकल्याने मिक्सरचं भांडं अगदी क्लीन निघून येतं। तुम्ही बघू शकता भांडं एकदम पाण्याने फिरवलं तर निघालंय आणि आपण